Welcome, students. Watch, observe, and learn. That is WOL. It's a new thing presenting over here. Today, we are gonna learn about the lessons of English, which is class 5th. The title of the lesson is The Little Bubble Tree. Listen and read aloud with me. म्हणजेच ऐका आणि माझ्याबरोबर मोठ्याने वाचा. In a grove of mango trees, there was one little bubble tree. एका उपवनामध्ये आंब्याच्या झाडांच्या भोवती एक छोटंसं बाबुळाचं झाड होतं. A little tree was pretty, but it was not happy. One day it said, I do wish I had big leaves. All the other trees have big leaves. ते मध्ये असलेलं जे झाड आहे ते खूप छान होतं, पण ते खुश नव्हतं. एक दिवस ते म्हणतं, मला असं वाटतं की माझी पाने खूप मोठी असावीत जशी बाकीच्या झाडांची पाने आहेत. माय थ्रॉन्स आर शार्प अँड स्टीफ. चिल्ड्रन्स डू नॉट लाईक मी. माझे जे काटे आहेत ते टोकदार आणि कडक आहेत, त्यामुळं मुलांना मी आवडत नाही. नेक्स्ट डे when a little tree woke up, it had big leaves. It was just like a mango tree. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते झाड उठतं तेव्हा त्याची झाडाची जी पाने आहेत ती मोठी झालेली असतात जशी आंब्याच्या झाडांची पाने असतात. नाव आय एम हॅपी इट सेड. आता मी खूप खुश आहे असं ते झाड म्हणतं. बट अ गोट केम अलॉंग अँड एट अप ऑल द बिग लिव्स. पण तिथे शेळी येते आणि ती झाडाची पूर्ण पाने खाऊन टाकते. Oh dear, said the bubble tree. I wish I had gold leaves. Goats do not eat gold leaves. बबूळचं झाड म्हणतं की अरे हे काय झालं, मला असं वाटतं आता की माझी जी पाने आहेत ती सोनेरी असावीत आणि जी शेळी आहे ती सोनेरी पाने खात नाही. नेक्स्ट डे when a little tree woke up, it had gold leaves. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते झाड उठतं त्याची पाने ही सोनेरी झालेली असतात. हाऊ हॅपी आय एम इट सेड. मी खूप खुश आहे असं ते झाड म्हणतं. बट अ थीफ केम अलॉंग अँड स्टोल ऑल द गोल्ड लिव्स. पण तिथे एक चोर येतो आणि तो झाडाची पूर्ण सोनेरी पाने चोरून नेतो. ओ डिअर सेड द बबूल ट्री. बबूल ट्री म्हणतंय अरे हे काय झालं. आय विश आय हॅड ग्लास लिव्स. थीव्स डू नॉट स्टील ग्लास लिव्स. ते म्हणतं की माझी जी पाने आहे ती काचेची असावीत कारण चोर हा काचेची पाने चोरत नाही. नेक्स्ट डे when the little tree woke up, it had glass leaves. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते झाड उठतं तेव्हा त्याची पूर्ण पाने ही काचेची झालेली असतात. ते झाड म्हणतं हाऊ हॅपी आय एम. सी माय लिव्स शाईन इन द सन. बघा माझी पाने ही सूर्याच्या प्रकाशामध्ये चमकत आहेत. बट अ स्ट्रॉंग विंड स्प्रँग अप. वू सेड द विंड. तेव्हा खूप जोराचा वारा येतो, त्याचा वू असा आवाज येतो. अँड इट ब्रेक ऑल द ग्लास लिव्स. ओ डिअर सेड द बबूल ट्री. पण ते बबूल ट्री म्हणतं अरे हे काय झालं, कारण त्या हवेमुळे त्याची पूर्ण पाने ही तुटून पडतात. आय विश आय हॅड माय थ्रॉन्स अँड स्मॉल लिव्ज अगेन. ते म्हणतं मला असं वाटतं की माझी जी पाने आहेत आणि त्यावरची जी काटे होती ती परत यावीत. गोट्स डू नॉट एट ऑल अप. थीव्स डू नॉट स्टील देम. ती शेळी ती पाने खाऊ शकणार नाही आणि चोरही ते चोरू शकणार नाही. द विंड विल नॉट डू नो हार्म. ती जी वारा आहे तो पण त्या पानांना काहीच करू शकणार नाही. देन द ट्री वेंट टू स्लीप. त्यानंतर ते झाड झोपी जातं. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते झाड उठतं त्यावेळी नेक्स्ट डे वेन इट वोक अप, इट हॅड ऑल इट्स थ्रॉन्स अँड स्मॉल ग्रीन लिव्स. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते झाड उठतं त्याची जी काटे आहेत आणि छोटे जे पानं आहेत ते परत येतात. ओ आय नेव्हर वॉज सो हॅपी सेड द लिटल बबूल ट्री. ते छोटं बाभळाचं झाड म्हणतं ओ मी आता खूप खुश आहे. आपण या पाठातली काही शब्द बघणार आहोत आणि त्याचे अर्थ बघणार आहोत. ग्रोव्ह GROV ग्रोव्ह इन द स्मॉल फॉरेस्ट वूड म्हणजे एका जागी वाढलेले वृक्ष किंवा राई. थ्रॉन्स म्हणजे काटे. स्टोल म्हणजे चोरलेले किंवा चोरून नेलेले. स्प्रँग अप अचानक वाहू
लागला, म्हणजेच जो वारा होता, आपण जे शब्द यूज केला होता, वारा वाहू लागला, त्याच प्रकारे. रीड अँड रिमेंबर, वाचा आणि लक्षात ठेवा. वन लीफ मेनी लीव्स, अशा प्रकारे त्याची उदाहरणे आहेत. रीड दी फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली, खालील वाक्य लक्षपूर्वक वाचा. चिल्ड्रन्स डू नॉट लाईक थ्रॉन्स, चिल्ड्रन लाईक फ्लावर्स. यामुळे तुमची प्रॅक्टिस खूप छान होईल इंग्लिशची. आणि ड्रॉप डू नॉट और डज नॉट इन द फॉलोइंग अँड द फ्रेम मिनिंगफुल सेंटेन्सेस. यू मे हॅव टू चेंज हायलाइटेड वर्ड्स. जी खालील वाक्य आहेत ती डू नॉट किंवा डज नॉट असे शब्द वगळून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. त्यासाठी रंगीत पट्ट्यांमधील शब्दही बदलावे लागतील. ही स्टुडंट्ससाठी होमवर्क आहे. जसं गोट्स डू नॉट ईट गोल्ड लिव्स आणि गोट्स ईट ग्रीन लिव्स. अशा प्रकारे तुम्हाला ही पूर्ण वाक्य कंप्लीट करायची आहेत. नाव we have to do all this homework at home. Students should understand one thing. मुलांनी हे लक्षात ठेवायचं आहे की दिलेले सगळ्या स्लाईडवरच्या गोष्टी तुम्हाला घरी एक्झरसाइज म्हणून सॉल्व करायचे आहेत. तुम्हाला जे पुढे दिलेलं आहे ए व बी होकारार्थी व नकारार्थी वाक्य हाताळायची आहेत. हे पूर्णपणे वाचून तुम्हाला डू नॉट आणि डज नॉटचा वापर करून त्याचा सराव करायचा आहे. मुलांना सरावाच्या वेळी या दोन्ही गोष्टी लक्षात आणून द्याव्यात. घरी अशा प्रकारे होमवर्क करावे. थँक यू सो मच फॉर अंडरस्टँडिंग अँड रिवाइज युअर ऑल पोर्शन अँड डू एक्सरसाइज ॲट होम. Subscribe our channel Crafty Mind and do watch, observe and learn all the things carefully.